प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. हालेलुया. इपिस्काराचे पत्र 6वा अध्याय 10 वचन. शेवटी प्रभूमध्ये त्याच्या प्रभाव सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेच पुढं तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाचा शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. माझे भावानो, माझे बहिणीनो, आपण वाईट युगामध्ये राहत आहोत, कारण अख्खा जग पापाने भरलेलं आहे. माझे भावानो, माझे बहिणीनो, देवाचं वचनाचं पालन करा आणि त्या सैताना विरोध विश्वासनं दुरुड उभा राहावा. तो हरलेला आहे. सैतान हरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला जिंकलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला विजय दिला आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत आता दंडाज्ञा नाही. हालेलुया. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणींनी विश्वासात दृढ राहावा, मजबूत राहावा, घाबरू नका, भिवू नका. देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. देव सोडत नाही, टाकत नाही. देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, वाईट दिवसात तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाचं शस्त्र सामग्री धारण करा. देवाचं शस्त्र म्हणजे देवाचं वचन. विश्वासानं दृढ उभा राहावा आणि वचनाचा पालन करा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला वचनाच्या द्वारे हरविला. प्रेज द लॉर्ड. सैतान येशूला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर धोंडाला भाकरी वास आज्ञा कर. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला हरविला आहे, जगाला जिंकला आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, रोमकराचे पत्र 8वा अध्याय 1 वचन, जे ख्रिस्त येशूच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास करा. भिवू नका, घाबरू नका, कचरू नका. देव तुमच्या पाठीशी आहे, बरोबर आहे. भिवू नका. हालेलुया. विश्वास करा. प्रेज लॉर्ड. जय मसीह.